नांदेडमध्ये धक्कादायक अपघात. खराब रस्त्यामुळे ऍक्टिव्हा घसरली. 2 लहान मुलं आणि दिव्यांग वैकती जखमी. नांदेड शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कळेगाव रोड मार्केट परिसरातील वॉर्ड क्रमांक 11 आणि 12 मध्ये खराब रस्त्यामुळे एक गंभीर अपघात घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक अपंग व्यक्ती आपल्या ऍक्टिवावरून 2 लहान मुलांना घेऊन जात होता. मात्र रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे त्यांची ऍक्टिवा अचानक घसरली आणि थेट रस्त्यावर कोसळली. या अपघातात त्या अपंग व्यक्तीसह 2 लहान मुलांना गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त करत सांगितले आहे की या भागातील वस्त्यांची अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन आणि संबंधित नगरसेवकांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात या रस्त्यावर खड्ड्यांची संख्या वाढते आणि अशा प्रकारचे अपघात वारंवार घडतात. मात्र तरीही अद्याप रस्त्याचे काम हाती घेण्यात आलेले नाही. या घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आता प्रश्न असा आहे, अजून किती अपघात झाल्यानंतर प्रशासन जागे होणार?